नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येत असलेल्या मंगरुळ सभाडा पोलीस स्टेशन अंतर्गत कनी मिर्झापूर येथील किसन मानकर गट नंबर 22 यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने हरभऱ्याच्या गंजीला आग लावून फरार झाला। ही घटना 7 वाजताच्या सुमारास घडली। कनी मिर्झापूर येथील रहिवासी असलेले किसन मानकर हे सकाळी 8 वाजता वेणी गणेशपूर या रोडवरील असलेले गट नंबर 22 या शेतात गेले। घरातील 5 कुटुंब यांनी हरभरा सोंगण्यासाठी सुरुवात केली। सायंकाळी 5 वाजता कुटुंबातील सर्व सभासदांनी हरभऱ्याची गंजी शेताच्या मध्यभागी लावली। किसन मानकर यांनी गंजीवर ताडपत्री झाकून ठेवली व त्या गंजीला लावून असलेली त्यांची सायकल देखील तिथे ठेवली। किसन मानकर हे थोड्या वेळ घरी गेले। त्यांचा मुलगा नितीन मानकर याला त्याच्या पुतण्याचा फोन आला असता त्यांनी सांगितले की काका तुमच्या शेतात काही उजेडासारखे दिसत आहे। नितीन मानकर यांनी शेतात जाऊन पाहिले तेव्हा त्याला हरभऱ्याच्या गंजीला आग लागलेली दिसली। 2 एकर शेतीमध्ये अंदाजे 15 क्विंटल हरभरा हा जळून खाक झाला। अंदाजे किंमत 60,000 रुपये व किसन मानकर यांची रोज शेतात जाणारी सायकल अंदाजे किंमत 9,000 रुपये ही सुद्धा जळून खाक झाली। दुसऱ्या दिवशी कनी मिर्झापूर येथील तलाठी निशिगंधा वारकर यांनी पंचनामा केला। त्यांना शेतातील हरभरे हे पूर्णपणे नष्ट झाल्याचे सांगण्यात आले। घरून आम्ही हरभरा सोंगण्याकरता 8 वाजता आलो आणि 8 वाजतापासून 6 वाजेपर्यंत आम्ही हरभरा सोंगला आणि 6 वाजता घरी निघालो। 6:30ला मी गेलो मागून सायकल ठेवून। तर घरी गेल्यावर असं 7:30च्या सुमारास ते घटना घडली। अशी पाय काढून चहा पिऊन राहिलो होती पण आमचा अंकुश नावाचा पुतण्या येणीला चालला होता। त्यातून ती शेत आहे त्या ठिकाणी तो तिकडून आल्यानंतर त्यांना उजेड दिसला। तो इथं येऊन पाहते बा उजेड कशाचा आहे म्हणून त्याला एक आमची गंजी दिसली काकाची आप्पाची गंजी होय म्हणून तिथून त्याने फोन केला आणि मग घरून काही गावातले 10-20-25 लोक इथं आलो तर गंजी चेतून राहिली होती। तसेच आम्ही मग पोलीस स्टेशनला आलो। प्रशासनाने मानकर या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे। पुढील तपास मंगरुळ सभाडा येथील ठाणेदार विशाल पोहडकर करीत आहे। आग लागली, माझ्या गंजीला आग लावली, त्याच्यामुळे माझं 1 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। माझी बाबाची सायकल वगैरे सगळं जळलं, ताडपत्री वगैरे सगळं जळून टाकलं आहे। त्याच्यामुळं मग आम्हाला काही आमचा आधार राहिला नाही। आमचा आधार आर्थिक आम्हाला मदत हवी। आमच्या गंजीमध्ये आता 2 एकर गंजीमध्ये कमीत कमी 1 लाख रुपयाचं नुकसान झालंच आहे आमचं। त्याच्यामुळं आमचं आता आमच्यापाशी काही राहिलं नाही आहे। तर आम्हाला आता काय करावं आम्हाला हे सुचून नाही राहिलं। आमच्या बाबाची सायकल वगैरे सगळं जळून खाक झाली आहे आणि त्याच्यामुळं आता बाबाचं जे येणं जाणं ते सगळं आता पूर्ण हेच होऊन गेलं। त्याच्यामुळं आता आपण करावं तर काय करावं याच्यामुळं आपलं आता बाबाचं आमचे हातपाय सगळे हे झाले। आता आमची मागणी तर काही आहे पण तुम्हाला सांगा आता काहीतरी आम्हाला मदत हवी। आता काय बोला आता। प्रशांत झोपाटेसह अनिकेत शिरभाते, विदर्भ न्यूज, मंगरुळ सभाडा।